जळगाव महापालिकेसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि अवघ्या काही तासानंतर जे आहे या ठिकाणी निकाल बाहेर पडतील। सकाळी 10 वाजेच्या सुमारामध्ये जे आहे या ठिकाणी निकाल जे आहेत बाहेर यायला सुरुवात होणार आहे आणि या मतमोजणीची जवळपास संपूर्ण तयारी जी आहे या ठिकाणी जी आहे अंतिम टप्प्यात आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळी जी तयारी आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 12 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत आणि 12 जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 63 जागांसाठी जी आहे महापालिकेची या ठिकाणी निवडणूक पार पडली होती आणि या निवडणुकीसाठी जवळपास 321 उमेदवार जे होते ते निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळाले होते। महायुतीच्या म्हणजे भाजपच्या 6 आणि शिंदे सेनेच्या 6 अशा 12 जागा यापूर्वीच या ठिकाणी बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 63 जागांसाठी जी होती या ठिकाणी ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जे आहे आता आज जे आहे काल मतदारांचं भवितव्य मध्ये बंद झाल्यानंतर आज सर्वच उमेदवारांचा जे आहे आज भाग्याचा फैसला या ठिकाणी केला जाणार आहे। जर आपण निकालाचा जर विचार केला तर निकालामध्ये आधीच जे आहेत 12 जागा बिनविरोध झाल्यामुळे शिवसेना आणि भाजपने या निकालामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र गेल्या वेळेपेक्षा या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्यामुळे नेमकं घसरलेली मतदानाची टक्केवारी ही कुणाच्या पथ्यावर पडते हे देखील आज या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। मात्र आता आज निकाल आहे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी महापालिका म्हणून जळगाव महापालिकेकडे पाहिलं जातं। मंत्री गिरीश महाजन असतील, एकनाथ खडसे असतील, माजी आमदार संतोष चौधरी असतील किंवा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील असतील, या सर्वांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती। त्यामुळे आज नेमकं महायुतीचा गुलाल उडतो की महाविकास आघाडी बाजी मारते याकडे राजकीय पक्षासह संपूर्ण जळगावकरांचं लक्ष लागलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।